बाबांनी मागणी केली आणि मंत्री महोदयांनी ती मंजूर देखील केली। आजवर अतुल बाबांसमोर कोणतीही समस्या घेऊन गेलोय अथवा स्वतः अतुल बाबांनी ती पाहिलीये आणि त्या समस्याचं समाधान नाही झाले असे कदापि कोठेही आपणास पाहावयास मिळणार नाही। मग त्या समस्या कोणत्याही असो, 100% अतुल बाबा स्वतः त्यामध्ये लक्ष घालून कशा पद्धतीने व काय करता येईल याचे परफेक्ट नियोजन करून ते काम 100% यशस्वी पार पाडतात। याचेच एक ज्वलंत उदाहरण द्यायचे झाले तर नुकतेच कराड दक्षिण मधील स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगणाऱ्या तांडा वस्त्या सुधारण्यासाठी अतुल बाबा यांनी 55 लाखांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणला। महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती जमाती असून या जात समूहामधील लोक अद्यापही भटकंती करून स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगत आहेत। यामध्ये प्रामुख्याने लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे अथवा वस्त्या असून अशा तांड्यांमध्ये या जाती जमातीचे लोक अनेक वर्षांपासून राहत आहेत। मात्र स्थलांतरित असल्याने या वस्त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। ही बाब लक्षात येताच कराड दक्षिण मध्ये असलेल्या विविध गावांमधील तांडा वस्त्यांच्या सुधारणेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे यांच्याकडे केली होती। डॉक्टर अतुल भोसले यांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने कराड दक्षिण मधील विविध 6 गावांमध्ये असलेल्या तांडा वस्त्यांना एकूण 55 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे। वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत हा विकास निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये कुसूर येथील धनगर वस्तीत आरसीसी बंदिस्त गटार बांधकाम करणे 10 लाख, नांदलापूर येथील गोपाळ वस्तीत आरसीसी बंदिस्त गटार बांधकाम करणे 5 लाख, धोंडेवाडी येथील माळवाडी धनगर व कुडमुडे समाज वस्तीत माळवाडी वेताळवा विंग रस्ता ते पोपट भोसले ओढ्यापर्यंत गटर व रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख, तसेच धनगर वस्तीत दळेवाडी येथे आरसीसी गटर व रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख, गोळेश्वर मधील शेंडगे वस्तीमध्ये बंदिस्त गटार बांधणे 4 लाख, कोथले येथील गोपाळ वस्ती पंतोजी माळा येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे 6 लाख आणि चचेगाव येथे टाके वस्ती जोशी वस्ती येथे बंदिस्त गटार करणे 10 लाख या कामांचा समावेश आहे। वंचित जात समूह असलेल्या या तांडा वस्त्यांमध्ये सुधारणेसाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे। हा निधी मंजूर केल्याबद्दल इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे व या निधीसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचे या भागातील लोकांकडून आभार मानले जात आहेत।